समुद्रकिनारी व पर्यटनस्थळी आपल्याला अशा उकडलेल्या शेंगा बघायला भेटतात. तर ह्या इतक्या चविष्ट असताना तर आपण विचार करतो ह्या बनवत कशा असतील बरे. चला तर ही रेसिपी तयार करूया. बाजारातून आणलेल्या ह्या शेंगांना खूप माती लागलेली असते. त्यासाठी सर्वात पहिल्यांदी सर्व शेंगा भिजत टाकायच्या. त्यानंतर सर्व शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या, जेणेकरून त्याची सर्व माती निघून जाईल. तुम्ही कधी ह्या शेंगा खाल्लेल्या असतील तर तुम्हाला जाणवेल की आतमध्येही ह्या शेंगा खूप रसरशीत आणि शिजलेल्या असतात. या शेंगा आतमधून शिजण्यासाठी व छान चव येण्यासाठी ह्या सर्व शेंगा आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. व्हिडिओ दाखवल्यानुसार सर्व शेंगा व्यवस्थित फोडून घ्यायच्या. सर्व फोडलेल्या शेंगा एका पातेल्यामध्ये भरून घ्यायच्या आहे. यामध्ये चवीनुसार काळं मीठ, 10 ते 15 हिरव्या मिरच्या मधून तोडून टाकलेल्या आहे. त्याचबरोबर आपलं सफेद मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे. तुम्ही विचार करत असाल एवढ्या हिरव्या मिरच्या टाकल्या तर शेंगा तिखट होतील. अजिबातही शेंगा तिखट होत नाही. हे सर्व साहित्य पातेल्यामध्ये घालून घेतल्यानंतर 2 तांबे भरून पाणी टाकून घेतलं आहे, जेणेकरून सर्व शेंगा पुरतील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. पाणी घालून घेतल्यानंतर सर्व साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आम्ही भंडारदरा या पर्यटनस्थळी फिरायला गेल्यानंतर ह्या शेंगा खाल्लेल्या होत्या. तेव्हा तिथे ज्या आजी शेंगा विकत होत्या त्यांनाच मी ही रेसिपी विचारली, तर त्यांनी सांगितली आणि खरोखर मी त्यांनी सांगितलेल्या रेसिपीनुसार ही रेसिपी करून बघितली आणि त्याचप्रमाणे या शेंगा खूप चविष्ट बनल्या. तर त्याच आजींनी दिलेली ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता सर्व शेंगांमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर मी ह्या शेंगा शेगडीवर ठेवलेल्या आहे. 25 ते 30 मिनिटासाठी या शेंगा आपल्याला उकडून घ्यायच्या आहे. शक्यतो झाकण ठेवून उकडाव्या, म्हणजे लवकर उकडल्या जातात. 25 ते 30 मिनिटानंतर आपल्या सर्व शेंगा शिजलेल्या आहे. या सर्व शेंगा मी चाळणीत वतून घेतल्या, जेणेकरून एक्स्ट्राचे पाणी निघून जाते. समुद्रकिनारी व पर्यटनस्थळी या शेंगा कुणी कुणी खाल्लेल्या आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.